तर मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी काही प्रमाणामध्ये आनंदाची बातमी असणार आहे. कारण रब्बी अनुदान जे अनेक दिवसांपासून शेतकरी ज्याच्या प्रतीक्षेमध्ये होते ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात बघा, हा 11/11/2025चा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. हे 2,500 रुपये या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की यामध्ये कुठेही सीड सबसिडी किंवा हे बियाणे अनुदान किंवा रब्बीचे आहे असं कुठेही लिहिलं नाही. मग कशावरून हे नक्की त्याचंच अनुदान आहे? तर या ठिकाणी बघा, खाली मी त्याचं स्टेटमेंट देखील अपलोड केलेलं आहे. त्या बँकेचं, ज्या बँकेमध्ये पैसे आले त्याचंही बघा, 2,500 रुपयाचं स्टेटमेंट. आणि या ठिकाणी बघा, APB या ठिकाणी सीड सब म्हणजेच की सीड सबसिडी या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलं आहे. बियाणे अनुदान ज्याला मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो, रब्बी अनुदान जमा होताना या पद्धतीनेच तुम्हाला सीड सबसिडी म्हणून तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. काही बँकेमध्ये त्या ठिकाणी सीड सबसिडी असा मेसेज देखील येतो आणि काही बँकांमध्ये डायरेक्ट पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. आता नक्की हे पैसे कुठे जमा झाले आहेत, तुम्हाला कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये या पद्धतीने निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि मी पोस्ट देखील केली होती या संदर्भात की अनेक जिल्ह्यांमध्ये हे निधीचे वितरण सुरू झाले आहे. खरं पाहायला गेलं तर 10,000 रुपये हेक्टरी सांगितले होते, परंतु हेक्टरी जे प्रमाण आहे ते नंतर नुकसानीवर अवलंबून केलं आहे आणि त्यामुळे काही प्रमाणामध्ये 6,000 7,000 हेक्टरी अशीच मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जसे की परभणी असेल, जसे की धाराशिव असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये वितरण सुरू झालं आहे. त्यानंतर यवतमाळ असेल, त्यानंतर वाशिम असेल, अशा अनेक जिल्ह्यांमध्ये, अहिल्यानगरमध्ये देखील अशा अनेक जिल्ह्यांमध्ये हे वितरण काही प्रमाणामध्ये सुरू झाले आहे. आजपासूनच काहींना कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, काहींना आज पैसे जमा होत आहेत. उद्या परवा साधारणपणे 20 तारखेपर्यंत लक्षात घ्या, 20 आपले जे नोव्हेंबर आहे त्या 20 नोव्हेंबरपर्यंत हे बियाणे सबसिडी किंवा हे जे तुम्हाला रब्बी अनुदान सांगितलं होतं ते मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले असणार आहे. सीड सबसिडी देखील त्याला म्हणतात. या ठिकाणी बघा, स्टेटमेंटमध्ये तुम्हाला स्पष्टपणे याची माहिती मिळणार आहे. आता हे तुमचे क्षेत्र किती, तुमच्या नावावर क्षेत्र किती आहे, त्याचे नुकसान किती आहे, अशा काही बाबी आणि अटी त्यामध्ये देखील पकडल्या आहेत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ही रक्कम जमा होत आहे. काही प्रमाणामध्ये असे देखील निदर्शनास आले आहे की शेतकऱ्यांचं मत आहे की आमच्या कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या ठिकाणी बियाणे सबसिडी जमा झालेली आहे. तर तुम्हाला योजनेअंतर्गत म्हणजेच की जे दुष्काळ निधी होता, माफ करा, जो अतिवृष्टी निधी होता, त्या अतिवृष्टी निधीमधील हे जे बियाणे अनुदान आहे ते तुम्हाला जमा झाले आहे का नाही हे नक्की बघा. काही प्रमाणामध्ये अनेकांना असे देखील झालं आहे की मेसेजेस आले नाहीत, परंतु त्यांच्या बँक खात्यावरती हे जे बियाणे अनुदान आहे ते जमा झालेले आहे. आता हे जे शेतकरी आहे त्यांना 2,500 रुपये आज दुपारीपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. असेच काहींना काल आले, काहींना परवा देखील आले होते. मागील 4-5 दिवसांपूर्वी वितरण मोठ्या प्रमाणावर कमी होते, परंतु कालपासून वितरण अगदी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या गतीने होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हे जे बियाणे अनुदान आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि होत आहे. मी आधीच सांगितले की 20 तारखेपर्यंत पैसे येणार आहेत, त्यामुळे लगेच काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला रब्बी अनुदान किंवा हे बियाणे अनुदान जमा झाले आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याच्याविषयी तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.